नमस्कार मित्रांनो, मी सूरज नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2026-27. डिटेलमध्ये समजून घेऊ. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे, कॅप 1, 2, 3, 4चे काय आउट ऑफ रिचचे रूल्स आहे, कधी तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे, प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप सांगेल मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या टाईममध्ये तुमच्या एज्युकेशन असो, करिअर किंवा स्कॉलरशिप रिलेटेड भरपूरसे व्हिडिओज आपण चॅनलवर घेऊन येणार आहे. तर चला स्क्रीनला शेअर करतो मी प्रॉपरली, तुम्हाला ते इथं व्हिजिबल असेल. आता बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट हे करायचं आहे आपल्याला 2 जुलै टू 19 जुलैपर्यंत. आणि त्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय आणि कन्फर्म केल्या जाणार आहे ते म्हणजे 3 जुलै टू 20 जुलैपर्यंत. म्हणजे येणारा जो सोमवार राहणार किंवा मंडे आहे तो आपला लास्ट डेट राहणार आहे आपल्याला जर डॉक्युमेंट व्हेरीफाय आणि कन्फर्म करायचे असेल तर अजून पण काही पॅरेंट्स आणि स्टुडंट विचार करत असेल इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसचा, तर अजूनही आपल्याकडे वेळ आहे. आणि संडेला कधीच ॲडमिशन प्रोसेस बंद नसतं, हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. तर तुम्ही उद्या सुद्धा जाऊन प्रोसेस करू शकता. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस स्टार्ट होते इथून 3rd नंबरवरनं. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर द महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स हे होणार आहे 22 जुलै 2026ला. आणि आपण स्टेप बाय स्टेप हे पण कव्हर करू की प्रत्येक स्टेपच्या वेळेस आपल्याला काय ॲक्शन घ्यायचे. तर बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय होणार, जे तुमचे अकॅडमिक आणि पर्सनल डिटेल्स डिक्लेअर होणार आहे ते व्यवस्थित तुम्हाला क्रॉस चेक करायचे. सोबतच तुम्हाला स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर असो, कॅटेगरी लेवल जनरल मेरिट नंबर असो, हे सगळे मेरिट नंबर्स व्यवस्थित बघायचे जे तुम्हाला रेफरन्स देईल ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवण्यामध्ये. आणि सोबतच अकॅडमिक किंवा पर्सनल डिटेल्समध्ये कुठे पण मिसमॅच किंवा एरर जर असेल तर तुम्हाला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स करायचा आहे, तो म्हणजे 23 जुलै टू 25 जुलै 2026मध्ये. तर या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला तो करेक्ट जो एरर आहे तो करेक्ट करून घ्यावा लागेल. आणि इन केस जर तुम्ही ई स्क्रुटिनी थ्रू प्रोसेस केलं असेल तर तुम्हाला तिथे क्लेम रेज करावं लागेल, रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल आणि जो पण एरर आहे तो क्लिअर करावा लागेल. इन केस फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तर तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह FC सेंटरमध्ये जाऊन आपलं जे ग्रीव्हन्स आहे ते सबमिट करून त्याला क्लिअर करून घ्यावं लागेल. तर ज्या पद्धतीनं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय किंवा कन्फर्म केलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला ग्रीव्हन्स सुद्धा क्लिअर करून घ्यायचं आहे. आय होप हे लक्षात आलं असेल तुम्हाला. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट हे होणार आहे 27 जुलै 2026ला. म्हणजे 27 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. त्यानंतर त्याच सेम दिवशी तुमचं डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होणार आहे कॅप राऊंड 1साठी. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे ॲज पर युअर कॅटेगरी, ॲज पर युअर सीट टाईप हे डिक्लेअर केलं जाईल CET बोर्डकडनं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट हे तुम्हाला करायचं आहे 28 जुलै टू 30 जुलै 2026. म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे. इथे पॅरेंट्स आणि स्टुडंट्सचा डाऊट असतो की सर आम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी पण कॉलेजला जावं लागेल का, आम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलं होतं तर बिलकुल नाही. तुम्ही ई स्क्रुटिनी केलेलं असो किंवा फिजिकल स्क्रुटिनी केलं असो, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला कुठेही येण्या जाण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या घरी बसून लॅपटॉपवरनं, PC वरनं किंवा एखाद्या सायबर कॅफेमधनं जाऊन ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. काही स्टुडंट किंवा पॅरेंट्स तेवढे कम्फर्टेबल नसतात तर कधी कधी ते एखाद्या कॉलेजला जाऊन सुद्धा फॉर्म फिल करू शकता. पण व्यवस्थित फॉर्म फिल करा, कारण इथे चुकीला माफी नाही, पहिला प्रश्न. सेकंड सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की विद्यार्थी कधी कधी मोबाईलवरनं ट्राय करतात, बिलकुल मोबाईलवरनं ऑप्शन फॉर्म फिल करायचं नाही. थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही सायबर कॅफेला जाऊन किंवा कॉलेजला जाऊन फॉर्म फिल करता तिथे भरपूरसे एजंट्स वगैरे लोक असतात किंवा काही लोक आपल्या कॉलेजचं नाव किंवा एखाद्या कॉलेजचं नाव सायबर कॅफेवर टाकण्याचा प्रयत्न करतात जस्ट फॉर द कमिशन ऑर जस्ट फॉर द ॲडमिशन पर्पज. तर अशा वेळेस ॲक्टिव्ह राहा. OTP तोपर्यंत देऊ नका जोपर्यंत तुम्ही प्रॉपरली सिक्वेन्स व्यवस्थित बघितलेलं नाही. कारण मी पॉलिशच्या स्टुडंटसोबत असं होताना बघितलं आहे की एकच ऑप्शन टाकला आणि ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यात आलेलं होतं. पोलीस केसपर्यंत त्या गोष्टी गेलेल्या होत्या. सो असे काही पण जर फ्रॉड होत असेल तर बिलकुल त्यांना तिथेच कन्फ्रंट करा आणि आम्हाला नाही भरायचा आहे फॉर्म, लगेच लॉग आउट करा आणि तिथून निघून जा. तर हे सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन फॉर्म फिल करताना. त्यानंतर आहे की तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल केल्यानंतर कोणतं कॉलेज अलॉट झालं, लाईक डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 हे होणार आहे 2 ऑगस्ट 2026ला. म्हणजे 2 ऑगस्टला समजून जाईल तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, 9 नंबर पॉईंट, ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट्स थ्रू हिज ऑर हर लॉग इन ॲज पर द कॅप राऊंड 1 अलॉटमेंट. आता याच्यामध्ये A आणि B पॉईंट व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जे पण कॉलेज वगैरे अलॉटमेंट झालेलं आहे ते तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या रिलिजन किंवा तुमच्या कॅटेगरी किंवा सीट टाईपनुसारच मिळालं की नाही हे एक्नॉलेजमेंट करायचं आहे फर्स्ट पॉईंट. सेकंड, इन केस जर तिथे कुठे तुम्हाला एरर फाउंड झाला किंवा काही चुकी समजली तर तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर रेफर करायचं आहे. त्याच्यामध्ये जो E आणि सब रूल 4 नंबरचा सांगितला आहे तो रेफर करून ग्रीव्हन्स फाईल करून ते करेक्ट करून घ्यायचं आहे.
मोस्टली आपण प्रोव्हिजनल किंवा फायनल मेरिट लिस्टमध्ये चेक केलेलं असतं, तर मला नाही वाटत की हे येईल, पण रेअर केस जर असं काही झालं तर तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचरला रेफर करायचं. आता पॉईंट सी, डी आणि ई हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, हा व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो मी. तर बघा, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड the seat as per their first preference round 1 auto freeze shall pay the seat acceptance fees by the online mode and such a candidate shall not be eligible for the subsequent rounds. म्हणजे इन केस जर तुम्हाला पहिला ऑप्शन मिळाला तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल, अशा वेळेस सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आणि तुम्ही पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. पॉईंट नंबर डी काय म्हणतो, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन राऊंड 1 थ्रू हिज ऑर हर लॉग इन, अशा वेळेस त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आणि ते स्टुडंट सुद्धा पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल नाही. म्हणजे जर तुम्हाला पहिलं ऑप्शन सोडून दुसरं ऑप्शन मिळालं किंवा तिसरं कोणतं पण आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहे तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, पण हे ऑप्शन तुम्हाला केअरफुली सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर ई काय म्हणत आहे, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स बट नॉट सॅटिस्फाईड, अशा वेळेस ते सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करणार, पण ते नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट ऑप्शनला जाणार. तर हे सगळी प्रोसेस करायची आहे तुम्हाला 3rd ऑगस्ट टू 5th ऑगस्ट 2026 पर्यंत. आणि सोबतच रिपोर्टिंग टू द कॉलेज अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड द फीज हे कोणत्या स्टुडंटला करावं लागेल, ज्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालंय किंवा ज्यांनी सेल्फ फ्रीज केलाय अशा स्टुडंटला कॉलेजला जाऊन ॲडमिशन डन करावं लागेल. आणि त्यासाठी सुद्धा टाइमलाईन सेमच आहे, 3rd ऑगस्ट टू 5th ऑगस्ट 2026 अप टू 5 PM. तर हे डेट्स खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि हे लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर आहे कॅपराऊंड 2. मग अगेन काय होईल, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅपराऊंड 2 डिक्लेअर होईल, जे की 6 ऑगस्ट 2026ला होईल. त्यानंतर अगेन तुम्हाला ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करायचा आहे, तो म्हणजे 7th ऑगस्ट टू 9th ऑगस्टमध्ये भरावा लागणार. त्यानंतर तुम्हाला सेकंड कॅपराऊंडमध्ये कोणतं कॉलेज मिळालं ते अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे 12th ऑगस्ट 2026ला. आणि त्यानंतर अगेन ॲक्सेप्टिंग द सीट ऑफर्ड बाय द कॅन्डिडेट्स, अशा वेळेस तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट करावं लागेल. आता कॅपराऊंड 2 मध्ये काय ऑटो फ्रीजचा रूल आहे तो पण क्लिअरली सांगून देतो मी. बघा, पॉईंट नंबर बी बघा, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड ॲज पर देअर फर्स्ट 3 प्रेफरन्स इन राऊंड 2 ऑटो फ्रीज शॅल पे द ॲक्सेप्टन्स फीज, आणि ते पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल नाही राहणार. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना ज्यांना पहिल्या 3 ऑप्शनपैकी कोणतेही ऑप्शन मिळालं असेल तर हे लक्षात ठेवायचं आहे. पॉईंट नंबर सी काय म्हणत आहे की असे विद्यार्थी ज्यांना पहिलं ऑप्शन सोडून कोणतं दुसरं ऑप्शन मिळालं पण ते सॅटिस्फाईड आहे, अशा वेळी ते सेल्फ फ्रीज करणार, सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करणार, ते स्टुडंट सुद्धा पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. आणि पॉईंट नंबर डी काय म्हणत आहे, असे विद्यार्थी ज्यांना पहिले 3 ऑप्शन सोडून कोणतं ऑप्शन मिळालं बट ते सॅटिस्फाईड नाही, त्यांना पुढच्या राऊंड्सला जायचं आहे, अशा वेळेस ते नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट सिलेक्ट करणार, सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करणार. आणि हे करण्यासाठी तुम्हाला टाइम देण्यात आलेला आहे 30th ऑगस्ट टू 17th ऑगस्ट 2026. आणि सोबतच रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग द डॉक्युमेंट्स अँड फीज हे करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना ज्यांचं कॉलेज एक तर ऑटो फ्रीज झालं होतं किंवा ज्यांनी स्वतः सेल्फ फ्रीज केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा टाइमलाईन सेमच आहे 30th ऑगस्ट टू 17th ऑगस्ट 2026. आता आपण कॅपराऊंड 3 वर येऊया. बघा, कॅपराऊंड 3 काय म्हणतं, अगेन व्हॅकन्सीज डिस्प्ले केल्या जाईल, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे 18th ऑगस्टला. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करायचं आहे तुम्हाला 19th ऑगस्ट टू 21st ऑगस्टमध्ये. आणि त्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 3 म्हणजे तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये कोणतं कॉलेज मिळालं हे डिक्लेअर होणार आहे 24th ऑगस्ट 2026ला. अगेन आता कॅपराऊंड 3चा रूल काय म्हणतं, पॉईंट नंबर बी बघा, ज्या पण कॅन्डिडेट्सला फर्स्ट 6 प्रेफरन्स पैकी कोणता ऑप्शन मिळाला ते ऑटो फ्रीज होईल आणि त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करायची, ते पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल नाही. पॉईंट नंबर सी बघा, ज्या पण विद्यार्थ्यांना पहिले 6 ऑप्शन सोडून कोणतं पण ऑप्शन मिळालं पण ते सॅटिस्फाईड आहे, अशा वेळेस त्यांनी सेल्फ फ्रीज केलं, सीट ॲक्सेप्टन्स फीज पे केलं, तर ते पण पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. आणि पॉईंट नंबर डी म्हणत आहे की असे विद्यार्थी ज्यांना बेटरमेंटसाठी जायचं आहे ते नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट सिलेक्ट करणार आणि ते पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार आहे. आणि यासाठी टाइम तुम्हाला देण्यात आलेला आहे 25th ऑगस्ट टू 27th ऑगस्ट 2026. अगेन कॉलेजला रिपोर्ट करून आपले डॉक्युमेंट्स आणि फीस पे करून कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना करावं लागेल, ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांना कॉलेजला रिपोर्ट करून ही प्रोसेस करावं लागेल. आणि त्यासाठी सुद्धा टाइमलाईन सेमच आहे 25th ऑगस्ट टू 27th ऑगस्ट 2026 अप टू 5 PM. तर हा झाला कॅपराऊंड 3. आता आपण कॅपराऊंड 4 वर येऊया. कॅपराऊंड 4 काय म्हणतं, व्हॅकन्सीज डिस्प्ले होणार आहे, ते म्हणजे 28 ऑगस्ट 2026ला. त्यानंतर अगेन ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे तुम्हाला 29th ऑगस्ट टू 31st ऑगस्ट 2026ला. त्यानंतर तुमचं जे कॅपराऊंड 4ला अलॉटमेंट झालेलं आहे ते डिक्लेअर होणार आहे 3rd सप्टेंबर 2026ला. आणि त्यानंतर आता इथे कोणतं ऑटो फ्रीज सेल्फ फ्रीजचा नियम नाही, कारण हा लास्ट राऊंड आहे. जे ऑप्शन मिळालं तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. तर ऑल द एलिजिबल कॅन्डिडेट जे पण राहील 4th राऊंडला त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करायची
आणि त्या कॉलेजला रिपोर्ट करावं लागेल आणि त्यासाठी टाइमलाईन दिलेलं आहे 4th ऑफ सप्टेंबर टू 7th ऑफ सप्टेंबर 2026. तर हे होते पूर्ण कॅप राऊंड 1, 2, 3, 4. फार सिम्पल आहे. लाईक 136चा रूल आहे. पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिलं ऑप्शन मिळालं तर ऑटो फ्रीज होईल, कॅप राऊंड 2 मध्ये पहिले 3 पैकी कोणतं ऑप्शन मिळालं तर ऑटो फ्रीज होईल आणि कॅप राऊंड 3 मध्ये पहिल्या 6 पैकी कोणतं ऑप्शन मिळालं तर ऑटो फ्रीज होईल. आय होप तुम्हाला समजलं असेल. इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्मसाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. विश यू ऑल द बेस्ट.